एक नियोजन पाहिजे प्रशासनाचं, पण कुठलंही नियोजन नाही आहे. आज पाणी निसर्ग आलं आहे, महापालिकेचे ते अधिकारी आलेले, पण तुम्ही हे फक्त झाड तुटलं आहे, वन विभागाचं कोणी नाही आहे, त्यानंतर अग्निशामकचं कोणी नाही आहे जागेवरती. प्रशासन अवघड कुठेतरी भोंगळ कारभार दिसतोय. आज पाणी साचलं होतं, पण तात्पुरत्या स्वरूपात लगेच एका मिनिटात पाण्याचं मिश्रण झालेलं आहे. पण अग्निशामकने येऊन इथं झाड तोडली पाहिजे होती, किंवा वन विभागाचे अधिकारी होते, कोणी नाही. त्यामुळे आता आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते रस्त्यावरती काम करणं आमचं गरज चाललं नाही पाहिजे. तेव्हा आम्ही स्वतः या रस्त्यावरती येऊन काम करतो. महापालिकेचा अर्धा आला आणि अर्धा नाही आला अशी परिस्थिती आहे. कारण वन विभागाचं आता प्रत्येक ठिकाणी झाड तुटले, महिलेचा जीव दाखवला आहे, तरी यांना कुठलंही नियोजन आहे झाड तोडायला सांगितलेलं वेळ देतात. हे आमचेच कार्यकर्ते झाड तोडत आहेत. ओके, फक्त हा हे निघले असतं हे आम्ही 2:30 वाजता मी आले इथं, आणि मी मार्केटून आले आणि गाडी उघडली. मग तिथे बारके थेंब यायला लागलं. म्हणून मी काय करायला, आता मला आपण भेसताल, मग आपण शेडमध्ये जावा. मग थोडं वाढता मग जास्तच वारा वाजून एक आबाळ झालं. मग हे पत्र उडायला लागले. मग आम्ही काय केलं, धडा उडले. मग तेवढ्या ओढल्यात आम्ही आतमध्ये गेला. आतमध्ये म्हणजे गाडीकडे लक्ष नाही. ती काय म्हणली, फुलवाली काय म्हणली, पाऊस यायला लागला, इकडचा दरवाजा लागला. आमच्या मुलीला डबा घेऊन यायला लागली. इकडचा दरवाजा लावला आणि ऑटोमॅटिक ही झाड आहे ना, आवाज सुद्धा नाही त्या झाडाचा आला, ऑटोमॅटिक खाली गेलं. तिघजण जे अडकले होते टपरीमध्ये, तुम्ही पाहिलं का? हा, टपरीमध्ये फुलक्यामध्ये सगळी चिपटली. बोलता येणं काय वेळा ती टपरी आहे त्यांची, ती असे दबले त्याच्यावर झाड. त्या आजी बोलत होत्या, बेशुद्ध झाल्या होत्या. सुद्धा बोलत नव्हतं. नाव काय त्यांचं? नवनाथ रंजना दिली. रंजना नवनाथ. किती वर्षापासून ते इथं व्यवसाय करत होते? त्यांना बी 22 महापौर मॅडम आले. सिंहगड रोडची सगळी पाहणी केली. आता इथून पुढे अजून काही ठिकाणी जाणार आहे. तर आता काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे सिंहगड रोडला सुद्धा. आणि आता इथे आपण पाहिलं तर झाड पडले आणि एक महिला दगावली. अत्यंत वाईट घटना झालेली आहे. काही काल देखील त्या विषयात जर बोलायचं झालं तर आपण साधारण 2 महिने आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर टेंडर्स लावण्याचं प्रक्रिया पूर्ण केली होती. ते टेंडर्स क्लोज झाले होते, L1 फायनल झाला होता, कॉन्ट्रॅक्टर्स फायनल झाले होते, आणि त्यांनी प्रत्यक्षात काम सुरू सुद्धा केलं होतं. त्यामध्ये स्टॉप वॉटर लाईनचं क्लिनिंग असेल, ओढे नाले स्वच्छ करायचे असतील, वेळेच्या आधी हे पूर्ण झालेली होती सगळी प्रक्रिया. परंतु यावर्षी पाऊस हा मार्च एंडमध्ये आलेला आहे. साधारण एप्रिलमध्ये ह्या सगळ्या कामांची सुरुवात होत असते. आज जर तुम्ही पाहिलं तर खडकवासला लोकेशनला 104.2 mm चा पाऊस आहे. सिंहगड रोडला 100च्या पुढे पाऊस आहे. म्हणजे हे एक प्रकारचं क्लाउड बर्स्ट आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडलाय आणि वारा सुद्धा सोसायट्याचा होता, आणि त्यामुळे हे सगळं नुकसान झालंय. लोकांच्या घरातही पाणी गेलंय. पण प्रशासन आणि आम्ही असे सगळे मिळून एकत्र काम करतोय. प्रशासनाने ऑलरेडी डिझास्टर मॅनेजमेंट टीम जी आहे ती ठिकाणी पाठवली आहे आणि परिस्थिती आटोक्यात करण्याचा प्रयत्न करतायत. नाही मॅडम, हवामान विभागाने आपण पुण्यासह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. आपण पुण्यातल्या आत्ताच्या पावसामुळे अनेक ठिकाणी आपल्याला रस्त्यांवर पाणी दिसतंय, ड्रेनेज दिला होता तरी ड्रेनेज तुंबलेले दिसत आहेत. प्रशासनाकडनं कोणती तयारी झालेली दिसून येत नाही असं म्हणता येणार नाही. अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा आपल्या प्रशासनाचे सगळे लोक काम करत होते. मी मगाशी म्हणाले तसं स्टॉर्म वॉटर लाईन्स क्लीन करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर्स फायनल झाले होते आणि त्यांना प्रत्यक्षात काम करायला सांगितलं होतं आणि ते काम करतही होते. परंतु काम करण्यासाठीचा वेळ जो आहे, म्हणजे टेंडर्स क्लोज झाल्यानंतरचा जो वेळ आहे तो थोडा कमी मिळाला आपल्याला, आणि आता ते काम करतायत. विषय आहे तो झाडांचा. आपण वृक्षाचे जे डिपार्टमेंट आहे त्यांना सुद्धा आपण सांगितलं होतं की आपण सगळीकडे सर्वे करून घ्यायचा आणि जिथे आपल्याला धोकादायक वृक्ष वाटतायत त्याची आपण छाटणी करायची. ती कामं सुद्धा चालू होती. काही ठिकाणी वृक्ष छाटणीची कामं चालू होती. परंतु पाऊस आल्यानंतरचा हा जो काही आता परिणाम तुमच्या समोर दिसतोय तो अत्यंत वाईट आहे.
आणि निसर्गावरती आपलं कोणाचाही कंट्रोल नसतो, पण आपण लोकांची मदत नक्कीच करू शकतो आणि ते आता काम आपण सगळेजण मिळून खरं तर वृक्ष संवर्धन आणि जबाबदारी फिक्स केली जाईल. समजा असं आमच्या कुठे लक्षात आलं की वृक्ष संवर्धनाकडनं किंवा वृक्षाचे जे आपले डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी हे काम केलं नसेल, परंतु ह्याची माहिती घ्यावी लागेल, कारण त्यांचं काम चालू होतं हे मला माहिती आहे स्वतःला, कारण अनेक ठिकाणी मी त्यांचं काम चालू असताना पाहिलं होतं. दुसरा विषय असा आहे की आपल्या माध्यमातनं सगळ्या जनतेला सांगू इच्छिते की अजून 2 दिवस येलो अलर्ट आहे, पाऊस पडणार आहे, वारा येणार आहे खूप जोरात, तर आपण सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचं आहे. जर आवश्यक नसेल तर घरातनं बाहेर पडू नये. समजा कोणी ऑफिसेसमध्ये असतील आणि अशी परिस्थिती उद्भवली, पाऊस जोरात आला, तर सगळ्यांनी ऑफिसेसमध्ये थांबावं आणि विशेष काळजी घ्यावी सगळ्यांनी, हे मी आपल्या मार्फत सगळ्या पुणेकरांना सांगू इच्छिते. मॅडम, एक आठवड्यापासून आपण सातत्याने सूचना करतात महापालिकेच्या प्रत्येक प्रशासनाला, मग ते उद्या रस्त्या ड्रेनेजवाले असतील किंवा झाडं तोडणारी असतील, सगळ्यांना सूचना, मात्र अंमलबजावणी खरंच होतीये का? अंमलबजावणी सुरू झाली होती. सूचना दिल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झालेलं होतं, परंतु मी म्हणाले तसं आहे की पाऊस लवकर आलाय आणि हे क्लाउडबर्स्ट सारखं आहे. खूप जास्त पाऊस पडलाय, वारा सुद्धा खूप जोरात होता, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मी म्हणाले तसंच आहे की आपण निसर्गापुढे माणूस काहीही करू शकत नाही, परंतु जे काही झालंय, जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे.